सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। राज्याच्या नकाशावर राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे। या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी जिल्ह्याचा 18वा आमदार कोण याचा निकाल जाहीर होणार आहे। दरम्यान जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा फायदा या निवडणुकीत नेमका कोणाला होणार हे लवकरच स्पष्ट होईल। मार्च 2026 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेत पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासन निर्णय नवे निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 168.83 440,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे। यात अहिल्यानगर जिल्ह्यातील 27,602 बाधित शेतकऱ्यांना 25,20,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे। या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर दिलासा मिळणार आहे। अहिल्यानगर तालुक्यातील निंबोडी परिसरातील एका वॉटर पार्क मध्ये खेळण्यासाठी गेलेल्या 5 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। राजवीर भारत पवार असे मयत बालकाचे नाव आहे। सोमवारी सकाळी राजवीर हा आपल्या आई व इतर नातेवाईकांसोबत निंबोडी येथे बेरड यांना वॉटर पार्क मध्ये गेला होता। श्रीरामपूर शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। शहर गुन्हेगारांच्या ताब्यात गेले आहे का असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे की एकेकाळी शांतता आणि व्यापारी दृष्टिकोनातून ओळखले जाणारे शहर आता वाढत्या गुन्हेगारीमुळे गुन्हेगारांचे केंद्र बनले आहे। शहरात अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेले आरोपी मोकाट फिरताना दिसत असून त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे। त्यामुळे श्रीरामपूर हे गुन्हेगारांचे सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे अशी चर्चा आता चौकात येऊ लागली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील गायकवाड निंबोनी मळा परिसरात काल सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान झालेल्या ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। रोहित अशोक आहिरे असे अपघात मृत्यू झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नेवासा शहरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। यामागे 35 वर्षापूर्वीची कालबाह्य झालेली पाणी पुरवठा योजना आणि मोठ्या प्रमाणातील बेकायदेशीर नळ जोडण्या हे प्रमुख कारण ठरत असल्याचं चित्र समोर आले। विशेष म्हणजे पाणी योजनेचा उगम असलेल्या प्रवरा संगम गोदावरी पात्र तसेच शहरालगतच्या प्रवरेच्या मध्यमेश्वर बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नागरिकांना 7 ते 8 दिवसांनी पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे। पाथर्डी शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। अनेक भागांमध्ये तब्बल 8 दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। उन्हाळ्याची तीव्रता, सुट्टीसाठी आलेले पाहुणे, वाढलेली पाण्याची गरज, सुरू होणारा पुरुषोत्तम मास, धार्मिक कार्यक्रम आणि विवाह सोहळे यामुळे पाण्याची मागणी वाढली असताना नागरिकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील स्वगणनेसह म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही। जवळपास 25,000 नागरिकांनी स्वतः घरांची ऑनलाईन माहिती अपलोड केली आहे। प्रगणकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष
घर गणनेस शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. प्रगणक गावागावात जाऊन घरांची गणना करू लागले आहेत. 14 जून पर्यंत घर गणना मोहीम सुरू राहणार आहे. शिक्षण हे केवळ गुण मिळवण्याचे माध्यम नसून व्यक्तिमत्व घडवण्याची आणि उज्ज्वल भविष्याची पायभरणी करणारी प्रभावी शक्ती आहे. जीवनात मोठे ध्येय गाठायचे असेल तर सातत्यपूर्ण प्रयत्न, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावरच यश तुमच्या पायीशी लोळण घेईल, असा बहुमोल सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी इयत्ता 10वी-11वी च्या गुणवंतांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव यांच्या वतीने कलश मंगल कार्यालय येथे कोपरगाव मतदारसंघातील इयत्ता 10वी-12वी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा आमदार आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुप्रसिद्ध हास्य कवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की हे स्पर्धेचे युग आहे. शिक्षण आणि पदव्या मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे अनेक आव्हान आहेत. त्यामुळे मिळवलेल्या पदाबरोबरच स्वतःचे अंगी असलेली कला जोपासा. त्या कलेला तुमच्या भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. आमदार आशुतोष काळे, अशोक नायगावकर या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थेचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गुणवंत विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. मोठ्या भावासारखा एक सल्ला देतो. शेवटी एवढंच म्हणेन तर जिंकण्याची जिद्द ज्यांच्यामध्ये आहे, त्यांच्या रक्तामध्ये आहे, यश नेहमी त्यांच्या पायाखाली यश नेमकी त्यांच्या पायाखाली लोळून येतं, एवढं आपल्याला या ठिकाणी सांगेल. आपण सर्वजण ऍडमिशनची गडबड चालू आहे. हर महिन्याच्या पासबुकातून क्रेडिट होऊन लवंड माप तूच घरांना पिलर इथे आण. तूच उगवती सगळ्यांचे डबे करून द्यायला उठते. तूच मिळवती 1 BHKतनं 2 BHKतनं जायला तीच उपयोगी पडते. तिचाच पगार काय तुझ्या बापाने द्यावे. तू तर फक्कड मासिक हुंडा, तू तर फक्कड मासिक हुंडा. आणि मित्रांनो, मी जरी एवढ्या महिलांच्या गौरवपर अनेक कविता लिहिल्या असल्या तरी सत्य काय आहे हे माणसाला नोकरीनंतर ध्यानात येतं. मी जेव्हा रिटायरमेंट घेतली त्यावेळेला माझ्या ध्यानात आलं की महिलांइतकं क्रूर या जगामध्ये काही नाही. महिलांइतकं क्रूर या जगामध्ये काही नाही. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.